प्रभाग क्रमांक 12 मधून नीतू नसीरबेग यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मधील राजकीय वातावरण तापले असून दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी नीतू नसीरबेग यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. नीतू नसीरबेग हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असून विशेषतः वंचित, गोरगरीब महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत नागरिकांच्या आग्रहामुळे त्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतल्याचे सांगितले. अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना नीतू नसीरबेग म्हणाल्या, मी आजवर सामाजिक कामे करत आले असून वंचित व गोरगरीब जनतेसाठी नेहमीच उभी राहिले आहे. भविष्यातही जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करत राहीन. जनतेचा विश्वास आणि पाठिंबा मिळाल्यास मी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवेन. पक्षीय राजकारणापेक्षा प्रभागाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, पारदर्शक कारभार आणि सामाजिक न्याय हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नीतू नसीरबेग हे आपल्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 12 मधील निवडणूक लढतीत चुरस वाढली असून आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. यावेळी उपस्थित नागरिकांनी एकमुखाने घोषणा दिल्या. विकास, विश्वास आणि वंचितांचा आवाज. नीतू नसीरबेग. नीतू नसीरबेग प्रभाग क्रमांक 12 मध्ये माझा उमेदवार आज मी सबमिट केला आणि सबमिट करून मी आता चाललेला आहे. तर 35 चौडी इथून माझे जे लोकप्रिय आहे माझी चौडी त्याच्या इथून मी फॉर्म भरलेला आहे अपक्ष म्हणून. मला कृपया करून मला एक मतची कृपा हात जोडून विनंती आहे. मी अहिल्यानगर नीतू नसीरबेग अपक्ष 12 नंबर मध्ये भरलेला आहे. कृपया हात जोडून मी विनंती करते, मला एक वटची तुम्ही मला साथ द्या. मी सगळे तुमचं काय असेल समस्या काय असेल तुमचे परोशानी सगळ्यांचे मी काम करून देणार. हीच नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.